निसर्गभान श्रवणमाला, आकार जीवनाला, पुस्तक अभिवाचन, लेखांक 5वा. लेखन पौर्णिमाताई. गेल्या लेखात दिलीपनं जीवन ध्येय आणि जीवनशैली याबाबतचे 12 मूलभूत प्रश्न समोर ठेवले आहेत. त्यापैकी प्रश्न क्रमांक 3 पासूनचे मुद्दे मी ह्या लेखापासून चर्चेला घेत आहे. आपण प्रारंभ करणार आहोत सध्याची आपली ध्येय आणि त्यातून बनलेली आपली जीवनशैली यांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांपासून. नील हा तिशीचा युवक, व्यवसायानं आर्किटेक्ट. सकाळी नाश्ता करून दुपारच्या जेवणाचा डबा घेऊन तो घराबाहेर पडतो. मग काम चालू असलेल्या ठिकाणांना भेटी देणं, कामात बदल हवे असल्यास तसं करून घेणं, क्लायंट्सना भेटणं, असं दिवसभर मोटरसायकलवर फिरणं होतं. दुपारी वेळ मिळाला तर ऑफिसमध्ये नाहीतर साईटवरच डबा खाऊन देतो. डबा खायला बऱ्याचदा 2:30-3 वाजतात. 6:30-7ला घरी आल्यावर टीव्ही समोर बसूनच आराम करतो. रात्रीचं जेवण खाण आटोपल्यावर 11:30-12 नंतर नवीन कामांच्या ड्रॉइंगचं त्याचं काम सुरू होतं. ते आटोपून झोपायला 3-3:30 सहज वाजतात. रोजची दुपारची उन्हातली वणवण, रात्रीची जागरणं, दुचाकीवरचा सततचा प्रवास या सगळ्यांमुळे पाठ, कंबरदुखी, डोकेदुखी, आम्लपित्त इत्यादी त्रास आत्तापासूनच त्याच्या मागे लागले आहेत. रुचा, वय वर्ष 22, पदवीधर झाल्याबरोबर कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली. रोज रात्रपाळी करावी लागते, पण पगार जबरदस्त. सकाळी 8च्या सुमारास घरी आली की मोठा मग भरून चहा आणि त्याबरोबर टोस्ट किंवा बिस्किट खाऊन ती जी झोपते ती आई उठवतेच म्हणून कशी बशी उठून दुपारचं जेवण करते. जेवताना ती निम्मी झोपेतच असते. जेवल्यावर पुन्हा झोपते ते संध्याकाळी 6 पर्यंत. मग टीव्ही किंवा कॉम्प्युटर समोर बसून चहा आणि बरोबर चिवडा, शेव, वेफर्स असं काहीतरी खाते. 7:30च्या सुमारास कामावर जायला पुन्हा तयार. रोजचं रात्रभर जागरण, रात्रभर एसी मध्ये बसून काम यामुळे डोळ्यांची जळजळ, डोळे लाल होणं, आम्लपित्त, त्वचा कोरडी पडणं, केस गळणं इत्यादी तक्रारी तिच्या सुरू झाल्या आहेत. चिन्मय हा IT कंपनीत नोकरी करणारा युवक. त्याच्याबद्दल तर बोलायलाच नको. दिवसाचे किमान 12 ते 14 तास कामात जातात. प्रोजेक्टची डेडलाईन जवळ आल्यावर तर हे काम 18 तासांपर्यंत पोचतं. दिवसभर कॉम्प्युटरवर काम, थकून घरी आल्यावर पुन्हा करमणुकीसाठी कॉम्प्युटर गेम्स किंवा चॅटिंग. या सगळ्यातून जो काही थोडा वेळ झोपेसाठी मिळतो त्या वेळातही पडल्या झोप लागली असं होतच नाही. कारण डोक्यात सारखे कामाचे आणि प्रोजेक्टचे विषय घुळत असतात. मानदुखी, उजव्या हाताचा तर्जनी जवळचा भाग दुखणं, डोळे निस्तेज कोरडे होणं, पाठदुखी, आम्लपित्त हे सगळे सोबती त्याच्याभोवती गोळा झालेलेच आहेत. अनुजा आणि निमेश हे बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणारं जोडपं. दोघांचेही 12 ते 14 तास घराबाहेरच जातात. दुपारचं जेवण रोज कंपनीतच होतं. रात्री घरी यायला उशीरच होतो म्हणून बऱ्याचदा बाहेरूनच ते जेवून खाऊन येतात किंवा पार्सल बांधून आणून घरी खातात. सुट्टीच्या दिवशी पिकनिक किंवा पार्टी नसेल तर घरी स्वयंपाक होतो. कामाच्या ठिकाणी स्वतःला सतत सिद्ध करत राहणं आणि प्रचंड स्पर्धेत टिकून राहणं यामुळे दोघांनाही कामाचा खूप ताण असतो. घरी येतात तेव्हा शरीर आणि मनानं ते इतके थकलेले असतात की त्यांना कसलाच उत्साह नसतो. त्यामुळे मनमोकळा संवाद तर सोडाच, पण कामावरच्या ताणांमुळे एकमेकांवर चिडचिड मात्र सतत होत असते. लग्नाला 2-3 वर्षच झाली आहेत, पण इतक्यातच त्यांना काम जीवनातही कमतरता जाणवायला लागली. मुलाचा तर विचारही करायला त्यांना वेळ नाही. रोहन हा कॉलेजचा विद्यार्थी. दिवसभर कॉलेज, मित्रांबरोबर गप्पा, भटकणं, वडापाव, कच्ची दाबेली, सामोसा, बर्गर असं सतत चरत राहणं. चहा तर दिवसातून किती वेळा होतो तो मोजायचाच नाही. संध्याकाळी घरी आलं की कपडे बदलायच्या आधी कॉम्प्युटरचं बटन सुरू करणार. मग सोशल साईटवर मित्रांशी चॅटिंग. ह्या सगळ्यात रात्रीचे 12 तर कधीच वाजून जातात. मग अभ्यास, असाइनमेंट यांची आठवण होते. मग जागून ते पुरं करावंच लागतं.
2:30-3ला झोपल्यावर सकाळी उठायला 9 तर वाजणारच ना. धवल हा एक सामाजिक संस्थेचा पूर्णपणे काम करणारा कार्यकर्ता. समाज परिवर्तनाच्या ध्येयानं तो इतका झपाटलेला आहे की दिवस रात्र बेभानपणे काम करत असतो. दिवसभर भेटीगाठी, सरकारी कर्मचाऱ्यांचे मधले खेटे त्याचे चालूच असतात. यात कोणाकडे जेवण झालं तर ठीक, नाहीतर वडापाव, मिसळपाव असं काहीतरी खाऊन वेळ भागवून न्यायची. रात्री मीटिंगमुळे सारखी जागरणं त्याची चालूच असतात. दिवसातून 8-10 कप चहा तर सहजच होतो. कारण कोणाकडे गेल्यावर चहाला नाही म्हणणं म्हणजे त्यांना दुखावल्यासारखं होतं असं त्याचं मत आहे. प्रवास, दौरे हेही सारखं चालूच असतं. त्यामुळे खाणं पिणं, झोपणं सगळ्याच बाबतीत अनियमितता. दिवस वाचवण्यासाठी तो रात्रीनं बसनी प्रवास करतो ही त्याची नित्याचीच बाब आहे. परिणामी 30-32च्याच वयात हाय ब्लड प्रेशर आणि रक्तातलं वाढलेलं साखरेचं प्रमाण यांची संगत सांभाळण्याची आणखी एक जबाबदारी त्याच्यावर येऊन पडली. या सर्व तरुणांची कार्यक्षेत्र वेगवेगळी आहे, पण त्यांचा दिनक्रम किंवा जीवनशैली ही बरीचशी समान आहे. आज अपवर्डली मोबाईल असणाऱ्या बहुतेकांची जीवनशैली थोड्याफार फरकानं अशीच असेल, नाही का? मागच्या लेखात दिलीपनी म्हटल्याप्रमाणे भरपूर पैसे कमावणं आणि त्या आधारे भरपूर मौज मजा हेच आज जीवनाचं ध्येय बनून गेले. धवल सारख्या कार्यकर्त्यांचं ध्येय असं नसेलही, पण त्यांच्या झपाटलेपणातून बनलेली त्यांची जीवनशैली इतरांपेक्षा काहीच वेगळी नाही. अशा जीवनशैलीमुळे आपण आतल्या निसर्गाशी म्हणजेच शरीर मनाशी मर्यादा ओलांडतो हे आपल्या लक्षातच येत नाही. आणि हा मर्यादा भंग सतत होत राहिला तर त्याचे आरोग्यावर दुष्परिणाम होणारच होणार. पैसे अधिकाधिक मिळवण्यासाठीही आपण हा मर्यादाभंग सतत करत राहतो आणि त्याच्या आधारे उपभोग घेता नाही. या उपभोगांचा मौज मजेचाही सध्या एक पॅटर्न बनून गेलाय. बाहेरचं खाणं हा त्यातला एक महत्वाचा भाग आहे. अनेक कारणांमुळे ती आज आवश्यक बाब बनली आहे असं समजू. पण मग नीट चांगलं जेवणं हा पर्याय का नाही स्वीकारायचा? बाहेर खाणं म्हणजे जंक फूडच ना. पिझ्झा, बर्गर, नूडल्स, सँडविचेस, चॉकलेट असे पदार्थ म्हणजे भरपूर पैसे खर्च करून कुपोषणच विकत घ्यायचं. त्यातले घातक रासायनिक पदार्थ, त्यांचं व्यसन लागावं म्हणून घातलेले पदार्थ हे शरीराची हानी तर करतातच, पण मनही तृप्त होण्याऐवजी अशांत, अतृप्तच राहतं. वखवत वाढतच राहते. तरुणाईचं मौज मजेचं किंवा उपभोगाचं दुसरं साधन म्हणजे वाहन. दुचाकी, 4 चाकी गाड्या खरेदी करायच्या, पैशांचा आणि पेट्रोलचा धूर करायचा. जिथे आहोत तिथे आनंद निर्माण करण्याऐवजी दुसरीकडे कुठेतरी जाऊन तो मिळेल या वेड्या संकल्पनेपायी सारख्या पिकनिक्स, ट्रेक्स काढायचे. रोजच्या कामासाठी आणि सुट्टीच्या दिवशी फिरण्यासाठी वाहनांचाच वापर करायचा. आजकाल 4 चाकी गाड्या बऱ्याचदा एसीच असतात, म्हणजे त्या बंद जागेत तासनतास बसून स्वतःचा कोंडमारा करून घ्यायचा. नाहीतर मग दुसरं टोक, दुचाक्यांवर भणाण वाऱ्या पावसात भन्नाट स्पीडनं जायचं. दोन्ही गोष्टी अतिरेकी आणि आरोग्यासाठी घातकच ठरतात. वाहनांच्या अतिवापरामुळे चालणं ही गोष्ट आपल्या दिनक्रमातून हद्दपारच झाली आहे. तिसरा प्रकार म्हणजे मोबाईल आणि संगणक. या दोन्ही गोष्टींचा उपयोग कामापेक्षा मौज मजेसाठी जास्त केला जातो. मोबाईलवर सतत SMS पाठवणं, कोणाशी तरी बोलणं, नाहीतर मग गाणी ऐकणं असं सतत चालू असतं. मोबाईलच्या लहरी आरोग्याला हानिकारक असतात हे काही गुपित आहे का? ब्रेन ट्यूमर, हृदयरोग, वंध्यत्व यासारखे आजही लक्षणीय वाढ झालेली आहे. त्यामध्ये मोबाईलचा वाटा फार मोठा आहे. मोबाईलच्या टॉवरांमुळे होणारे सार्वत्रिक दुष्परिणाम हा तर फारच व्यापक विषय आहे. संगणक आणि टीव्ही यांच्या वापरातून आपण डोळ्यांवर अत्याचारच करतो. परावर्तित प्रकाश किरण बघण्यासाठी
निर्माण झालेल्या डोळ्यांना संगणक आणि टीव्ही ह्यामधून निघणाऱ्या प्रत्यक्ष प्रकाशाकडे पाहायला लावून आपण डोळ्यांची अगदी वाटच लावतो. त्यामुळे डोळे लाल होणं, कोरडे होणं, खाजणं, जळजळणं हे त्रास सुरू होतात. त्याच्या पुढची पायरी म्हणजे चिडचिड, डोकेदुखी, चक्कर येणं हे त्रास. संगणकासमोर तासनतास बसल्यामुळे होणारे पाठदुखी, कंबरदुखी, बद्धकोष्ठता हे त्रास वेगळेच. म्हणजे भरपूर पैसा आणि भरपूर उपभोग यामधून आपण काय मिळवतोय आणि काय गमावतोय याची तुलना करायची ठरवली तर गमावण्याचं पारडच जड होतंय. तरुण म्हटलं की डोळ्यांसमोर उभं राहणारं ठणठणीत शरीर, प्रसन्न मन, सळसळता उत्साह, रसरशीत व्यक्तिमत्व हे चित्र आज दुर्मिळच झालंय. हे चित्र आपल्या बाबतीत प्रत्यक्षात आणायचं झालं तर काय करायला हवं आणि काय टाळायला हवं याची माहिती, जाणीव असणं अत्यावश्यक आहे. पुढच्या काही लेखात आपण ती करून घेणार आहोत.